नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांच्या घरी आंब्याची रेचलेच असते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला गोड स्वादिष्ट आणि थंडगार आंब्याचा रस। एकदा ही पद्धत वापरून रस बनवला तर घरातील सगळे बोट चाटत पुसल तर राहतील। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्य, एक आंबा घेतलेला आहे। आजचा आंब्याचा रस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक आंब्याचा रस, चवीनुसार साखर। आंबे किती गोड आहेत त्यावर अवलंबून आहे साखर किती घालायची। पाणी हवं असेल तर पाणी घाला, वेलची घाला तुम्ही इच्छुक असाल तर। सर्वप्रथम आपण आंबा छान असा धुवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आंबा छान लाल रंगाचा घेतला आहे। आंबा छान असा धुवून घ्यायचा। पद्धतीने चोळून आंबा सगळीकडून धुवून घ्यायचा, कारण आंब्याला वरी लागलेला रुचिक जो आहे तर तो निघून जातो। मी आहे ना 5 ते 10 मिनिटासाठी आंबा पाण्यामध्ये ठेवला होता, जेणेकरून त्याचा वरचा रुचिक जो आहे तो पाण्यामध्ये छान असा आंबा इथे मी आता धुवून घेतलेला आहे, तुम्ही पाहिलंच आहे। आता आंब्याचं साल काढायचं आहे। आंब्याची साल काढून त्याचा गर एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी चाकूच्या मदतीने वरचं त्याला टकलं करून घेतलं आहे। वरची आंब्याचा कान होता, वरचा देठ होता तर तो काढून घेतला आहे। तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे की नाही ते मला कमेंट करून सांगा। आता आहे ना छान असा आंबा पण ते कापून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने कापा, मला जशी सोपी वाटली तशी पद्धत कापलेली आहे। पाहू शकता छान असा आंबा आतमध्ये देखील लाल झालेला आहे। किती कलर आलेला आहे बघा आंब्याला। आपल्याला कुठलाही फूड कलर यामध्ये घालण्याची गरज पडणार नाही आणि खायला तर एवढा गोड आहे ना की साखर देखील याच्या पुढे फिकी पडेल, एवढा हा गोड आहे। पाहू शकता खूप जास्त आहे। खूप छान असा आंबा हा झालेला आंबा आहे आणि आपला रस देखील तितका छान होणार आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात, आमरस, रस, आमच्याकडे आमरस देखील म्हणतात आणि रस देखील म्हणतात। तुम्ही बघा याचा मी छान असा गर काढून घेत आहे। किती छान असा गर आहे ना। सगळ्या तुम्ही जर जास्त आंबे घेत असाल ना तर सगळ्या आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे आणि सगळ्या आंब्यांचा गर काढून बाउलमध्ये घ्यायचा आहे। मी काढतानाच एका बाउलमध्ये काढलेला आहे, जेणेकरून तो छान असा काढला जाईल। आता बघू शकता तुम्ही आंबे गोड असतील तर साखर घालायची गरज नाही आहे, पण आमच्याकडे जरा जास्त गोड खाल्लं जातं म्हणून मी आता यामध्ये साखर घालणारच आहे। पण त्याआधी सगळ्या गर जो आहे तो आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकू। आंबे गोड असतील तर साखर घालायची अजिबात गरज नाही आहे, पण जर आंबे थोडे आंबट वाटत असतील तर आपल्या चवीनुसार आपण साखर घालू शकता। आता यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं दूध। दूध तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता किंवा तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून देखील घालू शकता। एकदम थंडगार दूध आहे, फ्रीजमधलं काढूनच यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही पाहू शकता थोडंच घातलेलं आहे, जास्तही नाही, कारण जास्त पातळ झालेला रस खायची इच्छाही होत नाही म्हणून। आता तुम्ही बघू शकता मी इथे विलायची घेतलेली आहे, तुम्ही पावडर देखील घेऊ शकता। तुम्हाला पावडर हवी असेल तर पावडर देखील घेऊ शकता। यानंतर मिक्सरमध्ये छान असं बारीक आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता छान असं मिक्सरमध्ये मी हे फिरवून घेतलं। बघा मित्रांनो किती सुंदर रंग आला आहे। जर तुम्हाला रस आवडत असेल तर चाळणीने गाळून घेऊ शकता। काय तुम्ही वेलची पावडर यामध्ये आता ॲड करू शकता। हा रस तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत किंवा थंड करून तसं सर्व करू शकता। उन्हाळ्यात थंडगार आंब्याचा रस खायची मजाच काही वेगळी असते हो ना मित्रांनो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला बाय, भेटू उद्या।